कल्याणमधल्या अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली होती। या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय। समाजामध्ये भाषावाद प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केलं जातंय। भाषावाद प्रांतवादाच्या आधारावर सद्बुद्धी देण्याची मागणी केली जाते। मात्र ज्या कुटुंबानं तरुण मुलगा गमावला त्या कुटुंबाची अवस्था पाहता खरंच सद्बुद्धीची गरज कुणाला आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। त्यांना सांत्वन करायचं सोडून नको त्या गोष्टी करतायत। का मराठी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूचं नीच पद्धतीने राजकारण करतायत। आप बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पे कार्रवाई कीजिए। अर्णवची आत्महत्या, भाषेचं राजकारण, मुंबईत रंगलं सद्बुद्धी आंदोलन। लोकलमध्ये चढताना हिंदीत बोलल्याच्या वादातून कल्याणच्या अर्णव खैरे या मराठी तरुणाला काही प्रवाशांनी मारहाण केली। या मारहाणीनंतर मानसिक तणावातून अर्णवने आत्महत्या केली। खरं तर हा सगळा प्रकार झाला तो लोकलमधल्या झुंडशाहीमुळे। मात्र आई निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा हातचा सोडतील ते राजकारणी कसले। या घटनेचा निषेध करत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी गोवंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापुढे आंदोलन केलं आणि दोषींवर कारवाईची मागणी केली। तर समाजामध्ये भाषावाद प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत भाजपनं हा मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे। अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी दो लफ्ज़ बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ख़राब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ अब आखिर हो गया है। अब बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पर कार्रवाई कीजिए। काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे। काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवले आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली। भाजपनं ठाकरेंच्या विरोधात मुंबईत सद्बुद्धी द्या आंदोलन केलं। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते शिवाजी पार्कमध्ये जमले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करत समाजामध्ये भाषावाद प्रांतवादाच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली। कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। आता महाराष्ट्रामध्ये समोर बोललो होतं मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल। आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये जे बसवत आहे त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची। त्याच्यानंतर अगदी त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिची मातृभाषा ही गुजराती आहे, पण हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवते आणि त्याचा खापर आपल्यावरती पडतो। म्हणून ह्या सगळ्यात काय की मारामार करतात, तोडा फोडा आणि राज्य करा। त्याचं आपल्याला आता आपल्या राज्याला आपल्या भूमिपुत्रांना सांभाळायचं आहे आणि मला खरंच एक समाधान वाटतं की तुम्हाला खात्री पडली की हे काम फक्त आपली शिवसेनाच करू शकेल। भाजपनं केलेल्या आंदोलनाला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सडेतोड उत्तर दिलंय। मनसेनं दादरच्या शाखेबाहेर अटल बिहारी वाजपेयींचा फोटो लावला आणि वाजपेयींनी भाजपच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी अशी मागणी करत भाजपाविरोधात आंदोलन केलं। सुसंस्कृतपणा काय असतो हे भारतीय जनता पक्षाला शिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटलजींनी केलेलं आहे आणि त्याच अटलजींच्या पक्षामध्ये असे नीच पद्धतीचे लोक जन्माला आले की जे एका मराठी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला,
त्याच्या मृत्यूचं नीच पद्धतीने राजकारण करतायत आणि त्या मृत्यूचा उपयोग स्वतःच्या नीच राजकारणासाठी करतायत. अशा लोकांना खरोखर अटलजींनी सुबुद्धी द्यावी हीच आमची अटलजींच्या चरणी प्रार्थना आहे. हे उठल्या या हातात आता उद्धवजींना अजून काय करावं, राजजींना अजून काय करावं, हे उठल्या करतायत आणि ते दिवसभर चालवतायत. हे रॉंग आहे. इतक्या रसात तळाला तुमचं नीच क्रूर पद्धतीने राजकारण थांबवा. हे बरोबर नाही करतात. म्हणून आज अटल बिहारी वाजपेयींच्या दर्शनाने आम्ही हेच सांगू, जे कोणी हे बिघडलेले कार्टे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खैरे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. या मानसिक धक्क्यातून त्याचे आई वडील अद्याप सावरले नाहीये. त्याला मारहाण करणारे अजूनही मोकाट फिरतायत. अशा वेळी खैरे कुटुंबाचं सांत्वन करण्याऐवजी त्याच्या मृत्यूचं राजकारण करणं हे माणुसकीला धरून आहे का, याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षानं करायला हवा. मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.